हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सर्वात लक्षवेधी ठरलेली आहे ती पालघर लोकसभा मतदारसंघाची. पालघर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय चाललंय या संदर्भाचा आढावा आम्ही आपण सातत्याने घेत आहोत, तो तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आजही आपण बहुजन विकास आघाडीचे नेते नरेंद्र पाटील यांच्याशी आपण या मतदारसंघातील घडामोडींसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. माझ्या सोबत आहेत बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते नरेंद्र पाटील. नरेंद्र पाटील, आपलं मशाल न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आणि माझा पहिला थेट प्रश्न आहे, हे जे महाभारत सिटीचं तुम्ही घडवून आणलंय, म्हणजे घडलं, काही तुमच्या चुका घडल्या असतील, काही अधिकाऱ्यांच्या चुका घडल्या असतील, आणि त्याचा अचूक फायदा हा सत्ताधारी भाजपा शिवसेनेने उठवलेला आहे. नेमकं हे महाभारत का घडलं आणि कसं घडलं? घडल्यापेक्षा म्हणजे आपल्याला माहिती आहे की आमची शिटी हे माध्यम, आणि याच्या आदली एक निवडणूक आपल्याला आठवत असेल 95ची, की ज्याच्यामध्ये आम्ही चष्मा घेतला. आणि चष्मा सुद्धा आम्ही राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर पोहोचवला. आपल्याला माहिती असेल हरियाणा किंवा पंजाब या कोणत्या तरी एका घटकाच्या पक्षाने तो घेतला चष्मा, ती निशाणी घेतली. शिटीच्या बाबतीतही तसंच झालं. तर नेमकं मला एक उत्तर देता येणार नाही, पण शिटी हे माध्यम म्हणजे आज गेली 20 वर्ष आम्ही वापरतोय आणि त्याच्यावर अनेक निवडणुका आम्ही लढलो, जिंकलो. आमचे 3 आमदार झाले, अनेक म्हणजे जेव्हा नगरपालिका होत्या तेव्हा अनेक नगरसेवक झाले. आजही आमचे 105-106 नगरसेवक आहेत जे शिटीच्या चिन्हावर आहेत. आणि शिटी एवढी फेमस आम्ही झाली, एवढी फेमस आम्ही केली की खरं म्हणजे काही तर आम्हाला मोहाली पण म्हणायचे विरोधक, शिटी फुकणार, शिटी फुकणार. मग त्याचा धसका या लोकांनी घेतला आणि तिच्यावर आपल्याला माहिती आहे 12:30पर्यंत रामायण चाललं. 12:30 वाजेपर्यंत असे निर्णय चालतात. निवडणूक आयोगाने तो निर्णय दिला आणि नशिबाने ती शिटी कुणालाच मिळाली नाही. म्हणजे डोकेदुखी तर गेलीच. आणि आता नवीन फॅक्टर सांगतो की आम्ही रिक्षा दिल्या मागच्या, म्हणजे आम्ही रोज प्रचाराला फिरतो. सर्वसामान्य घटक म्हणजे कदाचित आपण त्याला अशिक्षित म्हणू किंवा शिकलेला नाही, की जिथे वर्तमानपत्र जात नाही, TV सुद्धा नाही, अशा पाड्यांवर पण आम्ही गेलो. तिथल्या लोकांनी पण आम्हाला सांगितलं की आपली निशाणी रिक्षा, आपली निशाणी रिक्षा. म्हणजे विचार करा, काही तासाच्या माध्यमातून म्हणजे मोबाईल्स आहेत, फेसबुक आहे किंवा इतर माध्यम, ह्या माध्यमातून ते एवढं फास्ट पोचलं. म्हणजे आज आपण जसं म्हणतो एखादी दुःखद घटना तालुक्यात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात काही मिनिटात ती पोचते म्हणजे माध्यमातून, अशा माध्यमातून ती पोचते. आता पुढच्या तुम्ही माझी मुलाखत घ्याल किंवा आमच्या लोकनेत्यांची घ्या, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की रिक्षा पण कोणतरी गोठवून ठेवू. म्हणजे आमची जी यंत्रणा आहे, काम करण्याची जी पद्धत आहे ती एवढी फास्ट आहे आणि नेटवर्क आमचं स्ट्रॉंग आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आमचं मजबूत आहे. त्यामुळे गावोगावी प्रत्येक ठिकाणच्या पातळीवर म्हणजे ज्या दिवशी ती आम्हाला मिळली त्याच्या व्हेरी नेक्स्ट डे म्हणजे रात्री ती डहाणू तलासरीपासून जव्हार मोखाड्याच्या कोपऱ्यापर्यंत, खोडाळ्यापर्यंत ती सगळी आमची रिक्षा पोहोचली. याच्यात आम्ही धन्यता मानतो. काल आमचे लोकनेते आणि काँग्रेसचे डॉमिनिक डिमेलो, राम पाटील, तुमचे मुळीक, राजा मुळीक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ही म्हणजे आमच्या जोडले होते. त्यांनी बघितलं प्रचारांची आमची जी यंत्रणा असते किंवा काम करण्याची जी पद्धत असते ती त्यांनी जवळून पाहिले आणि ते आमचे सहकारी आहेत. आज तर तुम्हाला माहिती आहे की महाआघाडी झालेली आहे, 56-57 पक्ष आम्ही एकत्र आहोत आणि तन मन धनाने प्रत्येक कार्यकर्ता आज काम करतो. म्हणजे डॉमिनिक डिमेलो, राम पाटील, राजाराम मुळीक ही मंडळी आमच्या दिवसभर जोडीला होते आणि आम्ही गाव खेडे पाळी आम्ही पिंजून काढतो. आणि त्याच्यामुळे प्रश्नच नाही, चिन्हावर आम्ही कधीही डिपेंड नव्हतो. आणि चिन्ह हे माध्यम कसं पोचवायचं याचे आमचे लोकनेते हुशार आहेत, कार्यकर्ते हुशार आहेत आणि या माध्यमातून कुठलीही निशाणी घेतली तर आम्हाला फरक पडत नाही. पण जो विरोधकांनी डाव खेळला गेला आणि त्यासाठी 3-3 मंत्री बसले त्या कलेक्टर ऑफिसला, निवडणूक आयोगाकडे, तर काय पद्धती आहे? म्हणजे एखाद्या लहान बाबीसाठी हा जर इश्यू करत असतील तर हे सरळ आहे की यांचा पराजय यांना दिसतो म्हणून हे आटोपेट. आणि माणूस आपल्याला माहिती आहे की हरायला आला, कारण आपण अनेक ऊन पावसाळे बघितले, ते अनेक निवडणुका पाहिल्या की माणूस हरायला आला की कोणत्या तरी थराला येतो, कधीतरी मग तो गुळगुळीत झालेला मुद्दा परत येईल. हे मी आज तुम्हाला सांगतो, वेदरसिद्धीचा
शेवटच्या स्टेजला तो पण येईल. हा, कारण यांच्याकडे ते दिसायला लागते, यांना दिवसा काजवे दिसायला लागतात डोळ्यासमोर, कारण यांचा पराजय होणार हे निश्चित आहे. आणि पराजय होणारच माणूस आटाकिटा करतोय. आपल्यात मन आहे ना, जीव जाताना हातपाय खोडावे लागतात, तशी यांची अवस्था आहे. आता दुसरा प्रश्न आहे, वसईमध्ये 29 गावांचा जो प्रश्न आहे तो खूप गाजतोय आणि आता तर ही गावं वगळण्याची नोटीस किंवा GR निघालेला आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका हा बहुजन विकास आघाडीला बसतो. नाही, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे याचा इतिहास सांगतो. मला वाटतं 2009लाच महानगरपालिका आली, 4 नगरांच्या आणि उर्वरित गावांच्या अशी मिळून ती महानगरपालिका झाली. विरोधकांकडे मुद्देच नाहीत खरं तर, आणि मुद्दे नसल्यामुळे लोकांच्या भावनेला हात घालणं, लोकांना भडकवण्याचं काम करणं यांच्या पलीकडे यांचा अजेंडा नाही. कारण मी त्याचा साक्षीदार आहे. ह्यांनी लोकांच्या त्यावेळेच्या वेळेला म्हणजे तुमच्या ओट्यावर, तुमच्या गोठ्यावर, तुमच्या याच्यावर, तुमच्या प्रॉपर्टीवर टॅक्स लागते, टॅक्स वाढवले जाते. म्हणजे अशा तऱ्हेची खोटी आश्वासनं देऊन त्यावेळेला आणि ही गाव आम्ही वगळू, आम्ही कोर्टात, आधी कोर्टात ते मॅटर आहे, आजही ते कोर्टामध्ये चालू आहे. आता प्रतिज्ञापत्र त्यावेळेला पण दिलं होतं पोटनिवडणुकीला, काय झालं? काहीच झालं नाही. आणि शेवटी कोर्टात कोण गेले? आम्ही नाही गेले, तीच मंडळी गेले. पण तुम्हाला खरा इतिहास सांगतो की त्यावेळेला भरभरून ह्या विरोधात 15-16 त्यांचे कॅन्डिडेट निवडून आले सुद्धा पहिल्या निवडणुकीत. आणि सेकंड निवडणुकीचा तुम्हीच निर्णय घ्या. आज तीच मंडळी सांगते की आम्हाला गाव नको, आम्हाला महानगरपालिका पाहिजे. कारण साहेब त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की ज्या सुविधा, कारण मी एक गावचा सरपंच राहिलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे माझं बजेट काय. जास्तीत जास्त फुगून 2-5 लाखाच्या वरती कोणाचंही बजेट होत नाही. उत्पन्नाचं स्तोत्रही काही नसतं. पण आजची जी स्थिती आहे, आजची जी परिस्थिती आहे, जी गावं वगळण्याची जी मंडळी भाषा करते, त्या गावागावात जाऊन पाहावं, तिथल्या लोकांचं म्हणणं घ्यावं. आणि मग हे फक्त शोबाजी करण्यासाठी आणि लोकांना कुठेतरी असं दाखवण्यासाठी, म्हणजे याच्यात प्रत्येक वर्षी मी नाव करण्याची गरज नाही, पण प्रत्येक जण मशिया झालाय, प्रत्येक जण नेता झालाय आणि प्रत्येक जण श्रेय घेण्याच्या मागे आहे. यांना गावाचं हित नाही, यांना लोकांचं हित नाही. आज तसं नसतं तर तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा. आणि तेवढी जनता दूध खुली नाहीये. आज त्याच गावातून जो विरोध होता, त्याच गावातून संपूर्ण मंडळी आज बहुजन विकासचे निवडून आलेले, आणि नुसती निवडून नाही आलेले तर भरघोस मतांनी आलेले. म्हणजे समोरच्याची डिपॉझिट जप्त करून ही मंडळी आले. मग कलर कुठे दिसतो? कारण त्याचं कारण असं आहे की गावाचा कायापालट झाला. म्हणजे रस्ते डांबरीकरण झाले, गटारं झाली, काही रस्ते कॉन्क्रीट झाले, गल्ली बोल्या कॉन्क्रीट झाल्या, काही ठिकाणी प्लेवर ब्लॉक बसवले गेले. म्हणजे अशा माध्यमातून कामं. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे मी एका ग्रामपंचायत सरपंच असल्यामुळे पाहतो, जास्तीत जास्त ट्यूबलाईट, जास्तीत जास्त बल्ब किंवा ते आता जे याचे बल्ब आलेत LED ते बल्ब लावण्याच्या पलीकडे ग्रामपंचायत काही करू शकत नाही. पूर्ण शासनावर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शासन यांच्यावरती अवलंबून असते. आणि जास्तीत जास्त माध्यम म्हणजे काय, घरपट्टी, त्याच्यातून किती पैसे मिळाले. पण जी गावं गेली, जी गावं आहेत त्यांच्या तुम्ही स्वतः जाऊन पाहणी करा. आपण अनेक प्रश्न चव्हाट्यावर आणलेत, अनेक प्रश्न धसाला लावलेत. असं मशाल माध्यम आपल्याकडे आहे, वर्तमानपत्र आहे आणि आताचं चॅनल आहे. तर आपण स्वतः त्या गावांची व्हिजिट करा आणि तिथल्या गावांची काही मतं घ्या की काय वस्तुस्थिती आहे. म्हणजे तिथे आज असा कायापालट झालाय की करोडो रुपये खर्च झाले त्या गावांवर, त्या एरियावर. त्याच्यामुळे लोकांना आता वाटायला लागलं. आणि लोकांना जो गैरसमज करून दिला होता की घरपट्ट्या वाटतील, गोट्यावर वाटतील, गोठ्यावर वाटतील, ते कुठले असं काय झालं नाही. 5 वर्षात 1 रुपया सुद्धा कोणाला वाढीव आला नाही. आणि ह्या अशा माध्यमातून आता ते भूलथापाने बळी पडणार नाही, पडणारच नाही. एवढं ते सांगतात की आम्ही आता सुखरूप आहोत, आम्ही महानगरपालिकेत सुख. फक्त ही जी काही पोटदुखी मंडळी आहे ना त्यांना ते, आणि ते इश्यू करून बसले, बाकी काही नाही. यांना सोय सुतक नाही आहे, त्या गावांची नाही, तिथल्या लोकांची नाही. ते फक्त अप्पांना मानतात, म्हणजे आमच्या नेत्यांना मानतात आणि आमच्या कार्यावर, कामावर विश्वास करतात. एवढं मी तुम्हाला छातीटोकपणे सांगू शकतो. बहुजन विकास आघाडीचा प्रचार आणि दडपशाही किंवा दहशतवाद हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या वेळेला चर्चेत येतो. आता तुमची प्रचाराची रणनीती नेमकी काय? रणनीती तर आम्ही सर्वसामान्य घटकापर्यंत, म्हणजे खास करून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आमचं आहे. आणि तशी टीमवर्क,
तसे कार्यकर्ते आम्ही तयार केलेले आहेत. म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे आम्हाला ही जाणीव आहे. वसई विरारमध्ये तुमचा बहुजन विकास आघाडीचा मोठ्या प्रमाणावर दहशतवाद आहे. अगदीच उद्धव ठाकरे वसईमध्ये येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही गुंडगिरी मोडून काढू. नेमकी तुमची प्रचाराची रणनीती कशी आहे? मुळात प्रश्न असा येतो, दहशतवाद म्हणतात कशाला याचं संशोधन आता घेणं क्रमप्राप्त ठरेल असं मला वाटतंय. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की 1995ला दहशतवादाच्या नावावर यांनी माहोल तयार केला, वातावरण तयार केलं आणि आपल्याला ठाऊक आहे आमची 2-3 वेळा इलेक्शन पुढे ढकलली गेली आणि कमिशनर पिंगुळकरांना बसवण्यात आलं की दहशतवाद आहे की नाही ह्या विषयावर. आणि तालुक्यातील हजारो नागरिक म्हणजे ज्यात डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA अनेक नामांकित मंडळी, म्हणजे काही साहित्यिक मंडळी, काही लेखक मंडळी, काही पत्रकार मंडळी, ही सगळी मंडळी त्या रेस्टॉरंटवर जमली होती. म्हणजे आपल्या परीने प्रत्येने उत्तर दिले की दहशतवाद नाही. आणि आम्ही काही जनते तालुक्याचे त्यावेळेला नेते मंडळी होतो. तर पिंगुळकर साहेबांचे आणि आमचे तसे संबंध होते, कारण PS पाटील त्यांचे PS होते, जे आमचे समधी आहे ते त्यांचे होते. त्यांनी फक्त मला एक प्रश्न विचारला की नरेंद्र, म्हणजे ते अरेतुरीन बोलत होते, फॅमिली मेंबर या नात्याने. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की नरेंद्र तुझं काय मत आहे. तर आपल्या माहितीसाठी सांगतो की त्यावेळेला KT थिएटरमध्ये हम आपके है कोण लागला होता. हम आपके है कोण पिक्चर लागला होता आणि किती नामांकित पिक्चर आले तरी आमच्याकडे ते 2-3 आठवड्याच्या वरती चालत नाही. पण तो पिक्चर 6 आठवडे चालला. 6 आठवडे चालला आणि नुसता चालला नाही तर 9 ते 12 शो हाऊसफुल जायचे. 9 ते 12चे शो हाऊसफुल जायचे. मग मी साहेबांना प्रश्न केला, सर म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतो असं त्यांना सांगितलं की तुम्ही 9 ते 12च्या शोची तिकीट चेक करा. तर दहशतवाद असेल तर आया बहिणी किंवा कोणी धसावणार नाही रात्री 9 नंतर निघायला. हे काहीतरी दहशत असं तयार दाखवत आहे रेडीमेड की घराच्या बाहेर निघायला पण आम्हाला आया बहिणीला भीती वाटते. तर तसं असेल तर तो पिक्चर पण चालणार नाही, 9 ते 12चा शो हाऊसफुल जाणार नाही. मग हे त्याने पटवून देण्याचं काम केलं. त्यानंतर रात्री 1:30-2ची गाडी येते, ती हाऊसफुल असते. मग जर दहशत असेल तर घराच्या बाहेरच माणसं पडणं, म्हणजे जो बिहार वगैरे आपण ऐकून किंवा वाचून आहोत तशा पद्धतीचं बोला हे तयार करतात. तसं काही नाही आहे. इथे गुन्ह्या गोंधळ राहतात आणि आता याचा चौथा झालाय. साहेब तुम्ही पहा इतिहास घ्या, म्हणजे कुठे NC नाही, कुठे दंगे नाहीत, कुठे मारामाऱ्या नाही, कुठे खंडणीच्या केसेस नाहीत. मग दहशत म्हणतात तरी कशाला. आज आमच्या आया बहिणी साबित आहे, सुरक्षित आहे. आणि वसई तालुक्यामध्ये सांगाल तर आज 99% जनता सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे आणि वेल क्वालिफाईड आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरटी जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर ती इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, CA आहेत. म्हणजे अशा डिग्र्या घेणारा हा वसई तालुका आहे. मग ते कुठून आणतात, कशाला आणतात आणि का आणतात हे मला तर कोणतं सुटत नाही खरं तुम्हाला मी सांगतो. म्हणजे मला भरमावून जाते कुठला दहशत. आणि यांना दहशत नेहमी इलेक्शनच्या तोंडावर वाटतात. बाकी यांना आठवत नाही 5 वर्षात यांना कुठे ते दिसत नाही किंवा कुठे ते जाणवत नाही. मला तर आता प्रश्न त्यांना विचारायचा की त्यांनी व्याख्या याची काय बनवले ती एकदा आम जनतेला सांगावी. कारण आता बरं झालं म्हणजे हे गेलं 25 वर्ष अनुभवलं. म्हणजे इलेक्शनचे शेवटचे 2-4 दिवस राहिले का याने तो हातात काढायचा. पण ते आता तेवढे मतदार आणि इथले सुज्ञ नागरिक समजून आहेत की काही दहशत नाही, कुठला विषय नाही आहे. फक्त पोटदुखी आहे. आमची त्यांना ॲलर्जी आहे ती कसली आहे ते आम्हाला माहिती नाही. पण सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य घटक हा आमच्यावर प्रेम करतो म्हणून आम्ही आज राज्य करतो, म्हणून आपण आमचे राज्य करतात. आज 3 आमदार. तुम्हाला माहिती आहे की देशामध्ये वेगळी लाट, देशामध्ये वेगळी परिस्थिती असताना आमचे 3ही आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मग सांगा ना, नगरसेवक येत आहे, मग याच्यात कुठे दहशत आहे आणि कोणत्या केसेस नोंदवल्या गेल्यात याचा पण साहेब शहानिशा करा. आपण तो उत्कृष्ट लेखक आहात, उत्कृष्ट पत्रकार आहात, आपण स्वतः एक सुज्ञ नागरिक आहात आणि आपण तर किती जणांची तरी पोलखोल केली. त्यामुळे मी असं म्हणणार नाही तुम्ही कोणत्याही मार्फत, कोणत्याही एजन्सी मार्फत
याची इन्क्वायरी करा, त्याचं उत्तर तुम्हाला येईल. आणि तुमच्यासारख्या लोकांनी आता हे गुळगुळीत झालेला जो गोळा मुळा आहे ना, तो आता फेकून दिला पाहिजे. कारण चोथा झालाय त्याचा. आता आणखी किती चोथा करता, म्हणजे उसाच्या चिपाट्यापेक्षाही जास्त चोथा झालाय. एक प्रश्न केला मला की तुमची प्रचाराची रणनीती कशी. आमची प्रचाराची रणनीती साहेब अशी आहे की आम्ही सर्वसामान्य घटक हा केंद्रबिंदू धरतो. केंद्रबिंदू धरतो म्हणजे एखाद्या गावात भले 10 मतं 50 मतं 100 मतं असतील, तिथपर्यंत आमची यंत्रणा कशी पोहोचेल, आमचा कार्यकर्ता कसा पोहोचेल. मग त्या आमच्या आया बहिणी भगिनी असतील, खास करून महिलांना आम्ही जास्त फोकस करतो. कारण महिला हे केंद्रबिंदू आम्ही का माध्यम करतो की त्या चुलीपर्यंत जाऊ शकतात. आम्ही फार तो ओटीपर्यंत जाऊ शकतो, पण त्या महिलांना आम्ही ढाल करून किंवा महिलांना आम्ही जास्त क्रेडिट देऊन त्यांना जास्त प्रचारात उतरवतो. आणि आपल्याला माहिती आहे की महिलांची सहानुभूती असते आणि ती सहानुभूती आम्हाला मिळत जाते. त्याच माध्यमातून आमचा कार्यकर्ता, आमचा नेता कोण नाही, आमचा नेता एकच जितेंद्र ठाकूर. तुम्ही आता ही निवडणूक पाहिली असेल, पोटनिवडणूक. म्हणजे देशातले सगळे चालून काही मुख्यमंत्री आले, काही ऍक्टर आले, त्या समाजाचे नेते आणण्याचे प्रयत्न केले. आम्ही कोणाला आणत नाही. आमचा एकमेव नेता जितेंद्र ठाकूर आप्पा, तो हे सर्वस्वी आमचे, ते सर्वस्वीच आमच्या पक्षाचे. आता काही ठिकाणी आरोप प्रत्यारोप आपल्याला तर माहिती होतातच. म्हणजे काही मंडळी म्हणजे हेच वगळे उठवतात की यांचा पक्ष वसईपुरता, यांचा पक्ष वसईपुरता. अहो वसईपुरता असता तर 2009ला आमचे बळीराम जाधव आले असते का निवडून, ते खासदार झाले. आणि अनेकांना माहिती नसते खासदार म्हणजे कोण. मी सांगतो, तो खासदार जरी पारदर्शक झाला तरी ते देशाचे खासदार होतात. जसं विधानसभेवर एखादा आमदार जातो, तो महाराष्ट्राचा ज्या राज्यात असेल त्या राज्याचा होतो, त्या कॉन्स्टिट्युशन पुरता तो मर्यादित राहत नाही. हे अनेक लोकांना आजही माहिती नाही. अनेक लोकांना माहिती नाही. तो एकदा खासदार कोणतीही व्यक्ती झाली का ती देशाची खासदार होते. आमदार झाला तर तो महाराष्ट्राचा आमदार होतो. पण त्या कॉन्स्टिट्युशन पुरता त्याला गेले जाते. तसं नाही आहे. आज तुम्ही पहा, जवान, मोखाडा, तलासरी, पालघर, डहाणू, म्हणजे ह्या 6 कॉन्स्टिट्युशन मधले मी तुम्हाला आज अभिमानाने सांगतो, आमची शीट 100% लागणार आहे. बळीराम जाधव लागणार, कारण त्यांचं काम, त्याची कामाची पद्धत, राहणीमान, म्हणजे काही तोऱ्यात असतात. एखादा आमदार झाला का त्याला हवा पडते, एखादा खासदार झाला की तो त्याच्या डोक्यात जाते. हे त्यातलं नाही आहे. तुम्ही रात्री बेरात्री कधीही जा. आम्ही तर बालपणाचे मित्र आहोत. पण मी एक उदाहरण सांगतो की अनेक म्हणजे घरगुती भांडणं ही आमच्या आप्पांकडे, म्हणजे नवरा बायको किंवा एखाद्याची मुलगी पळाली तर ते पोलीस स्टेशनला न जाता आप्पांकडे जातात किंवा आमच्या खासदारांकडे जातात आणि सामोपचाराने आम्ही ते प्रश्न मिटवतो आणि ते गुन्ह्यागोविंदाने संसार करतात. ही हातोटी आमच्या पक्षाकडे आहे. आणि सुखात दुःखात आम्ही समरस होतो. आम्ही प्रेत यात्रांना म्हणजे नुसतं दर्शन घेतलं असं नाही, तर आम्ही स्मशानभूमीपर्यंत जातो. आमचे आप्पा जातात, आमचे अनेक कार्यकर्ते, अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी हे जातात. त्याच्याने एक आमच्याकडे सहानुभूती तयार होते. आम्ही लग्नात नाचतो सुद्धा, काही आम्हाला त्याच्यात वाटत नाही. म्हणजे लोक काय म्हणतील, लोकांचा विचार, म्हणजे विरोधकांचा किंवा त्या टीका करणाऱ्यांचा आम्ही विचार करतो. आम्ही दिलखुलासपणाने राहतो आणि मन मोकळेपणाने राहतो. क्लीन नीट, म्हणजे जसा आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही. इतर सगळे हे करतील, दहशत करतील, हे करतील, आणखी करतील, काहीतरी वेगळे आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करतील. पण एकही माणूस भ्रष्टाचारावर आमच्यावर बोलत नाही किंवा तुमच्याकडे पण ती बातमी आली नसेल की यांनी भ्रष्टाचार केला, यांनी हे केलं. मी कित्येक ठिकाणी आपण ते पाहतो की भ्रष्टाचाराचे किंवा छिंदमसाठी काय काय वाईट स्टेटमेंट तसेही आमच्या पक्षात होत नाही. आम्ही सामंजस्यपणे जातो, लोकांच्या विश्वासाने जातो आणि कामाला फोकस करतो. आम्ही नेहमी सांगतो, कॉन्ट्रॅक्टर भले ओळखीचे असतील नसतील, आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की सगळी टेंडर प्रोसिजर होते, कोणी भरू शकतो, कुठेही भरू शकतो. आम्ही त्यांना एवढंच सांगतो, आम्हाला कामाचा दर्जा पाहिजे, आम्हाला तक्रार नाही आली पाहिजे. चांगलं सिमेंट कॉन्क्रीट करणं असेल तर चांगलं सिमेंट वापरा, चांगली रेती वापरा. खडीकरण डांबरीकरण असेल तर आम्ही त्यांना ते सांगतो चांगला डांबर वापरा. म्हणजे दर्जा टिकला पाहिजे. तुम्ही आता आलात, पाहिलं असेल कसं, म्हणजे पूर्वीचा काळ आणि आताचा काळ, म्हणजे लोकसंख्याही आमची वाढली.
अनेक प्रश्न आप्पांनी मार्गी लावले. उदाहरणार्थ सूर्याचा प्रकल्प आणला, म्हणजे काँग्रेस सरकार अडचणीत असताना त्यांना लाल दिव्याची ऑफर दिली होती. विलासराव देशमुखांनी लाल दिव्याची ऑफर दिली होती की हितेंद्र ठाकूर तुम्हाला आम्ही लाल दिवा देतो, आम्हाला मदत करा. त्याने इथं मला लाल दिवा नको आहे, मी त्याचा भुकेला पण नाही आहे, मला माझ्या तालुक्याला पाणी द्या. आणि त्यावेळेला त्यांनी 250 कोटी पदरात पाडून घेतले काँग्रेस सरकारने आणि सूर्या प्रकल्प आमच्याकडे आला. आता सूर्या प्रकल्प 2-3 सुरू आहे. सुश्री नदीवर आमचं हे चालू, म्हणजे भविष्याचा विचार करून पुढे 50 वर्ष या तालुक्याला पाण्याचा प्रश्न राहणार नाही, पाण्यात प्रश्न भेडसावणार नाही. ह्या माध्यमातून आपण चालत आहे, आमची टीमवर चालते. तर याच्याकडे दुसरे मुद्दे नाही म्हणून हे कुठेतरी दहशतचा एक मुद्दा आणतात. म्हणजे जशी म्हणजे माझ्या नॉलेज प्रमाणे की 2014ला काँग्रेस हँडिकॅप झाली आणि नरेंद्र मोदी उद्या आला. का आले? बोल बच्चनमध्ये आले. आता तुम्ही बघितलं की काय काय आश्वासन 2014ला दिली. तुमच्या खात्यात 15 लाख टाकणार, 2 कोटी नोकऱ्या देणार, गॅस सबसिडी देणार, गॅसचे डिझेलचे पेट्रोलचे दर कमी करणार. आज साहेब काय स्थिती आहे, काय स्थिती आहे आपण पाहताय. आज गॅस मला वाटते 800-900 रुपयाला गॅस गेला. पेट्रोलचे दर काँग्रेसच्या काळामध्ये 50-55 रुपये होते, ते आज 90-100 रुपयावर पोहोचले. डिझेलचे दर जे 35-40 रुपये होते त्यात 75 रुपयावर गेले. कसं सर्वसामान्य माणसाने जगायचं? कारण याचा इफेक्ट म्हणजे वाहतुकीवर पडतो. वाहतुकीवर पडला का तोच भाजीपाला महाग होतो. आज गृहिणींना तो प्रश्न सतावतो. म्हणजे आज 800-900 रुपयाचा गॅस जो 250-300 रुपयाला आपण पाहिला, तोच गॅस आज 800-900 रुपयाला. आणि त्याच्यावर आमचे खासदारांनी आवाज उठवला. वसईत आमचा गॅस तयार होतो आणि देशाला गॅस जातो. आज गॅसचं काम सुद्धा प्रगती पथावर आहे. तुम्ही आता येताना या मार्गे या, वधूश्री मार्गे या, इकडनं धानीव मार्गे जा, इकडनं या मार्गे जा, गॅसचे पाईप टाकण्याचं काम चालू आहे. हे प्रगती पथावर आहे. आणि यांच्याकडे मुद्दे नाहीत साहेब. आम्ही मुद्दा घेऊन जातो, आम्ही कामं घेऊन जातो. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जे म्हणणं असते, जे होणार असेल आणि जे करणार असेल तेच बोला. आणि खोटं बोलून आम्ही मतं घेत नाही साहेब. कारण आम्हाला वारंवार त्यांच्या सहवासात राहायचं आहे, मतं नाही. म्हणून खोटी आश्वासनं, खोट्या थापा मारून किंवा खोटं काहीतरी रेटीन बोलायचं आणि मतं पदरात पाडायची असं आम्ही काम करत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही 35 वर्ष राज्य करतो तालुक्यावर. 35 आज सांगा दहशत असते तर आमचे नगरसेवक किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत आल्याच नसते ना. लोकांनी स्वीकारलं तसं असतं. आणि सुज्ञ नागरिक आहे साहेब. हा तालुका तसाच सक्षम आहे आणि मुंबई लगत आहे. म्हणजे अनेक घडामोडी आणि अनेक लाखो प्रवासी आज मुंबईला जातात, नोकरीनिमित्त जातात, धंद्यानिमित्त, उद्योग धंद्यानिमित्त जातात आणि देवाणघेवाण होते. आणि फास्ट चॅनल वसईचा आहे. म्हणजे तिसरी मुंबई म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज वसईची ही आणि वसईकडे पैसा माध्यम किंवा इतर माध्यम सदन लोक आहेत. त्याच्यामुळे या फसव्या प्रचाराला कोणी भुलणार नाही. आणि आज म्हणजे वाघ आला शेवटी एक दिवशी वाघ येतोच, तशी अवस्था यांची झालेली आहे. लक्षात यांच्याकडे मुद्दे नाही. जिंकतील असं तुम्हाला वाटतंय? 110%. कारण ते समीकरण आम्हाला माहिती आहे कसं आहे ते मी आता तुमच्या समोर मांडणार नाही. पण बलिराम जाधवांचा विजय ही कोऱ्या दगडावरची रेग आहे. धन्यवाद प्रेक्षको. बहुजन विकास आघाडी या तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी काम करताना दिसते. आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे खरं तर हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांची एक फळी उभी केलेली आहे. आणि या सगळ्या फळीतले जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे छोट्या स्तरावरील असेल, मोठ्या स्तरावरील असेल, हे कार्यकर्ते अगदी तळागाळात जाऊन, घराघरात जाऊन बलिराम जाधव यांचा प्रचार करत आहेत. माझ्यासोबत होते बहुजन विकास आघाडीचे नेते नरेंद्र पाटील. आणि त्यांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी चांगल्या प्रकारे दिलेली आहेत. तुम्हाला जर ही मुलाखत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.